नमस्कार. आपल्याला सगळ्यांना गोष्ट नक्की माहिती आहे की आपल्या आयुष्यात शिक्षणाचं खूप महत्व आहे. म्हणजे शिक्षण आपल्याला खूप महत्वाचं वाटतं, यामध्ये दुमत नाही. पण त्याचं आपण नेमकं काय करतो या संदर्भातली मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. कसं असतं, आपल्या प्रत्येकाला आपल्या मुलांसाठी बेस्ट शिक्षक पाहिजे असतात आणि त्यासाठी आपण वाटेल ती धडपड करतो. वाटेल तेवढा पैसा खर्च करायला आपण तयार असतो. मग कसं तरी करून आपल्याला ते शिक्षक मिळतात, आपल्याला बेस्ट टीचर्स मिळतात आणि मग आपली मुलं त्यांच्याकडे शिकतात आणि आपली मुलं बेस्ट होतात. जेव्हा ही आपली मुलं बेस्ट होतात ना, तेव्हा आपल्याला त्यांना बेस्ट टीचर करायचं नसतं. म्हणजे बेस्ट टीचर मग इतर कुठल्या ग्रहावरून येतील असं वाटतं का आपल्याला? का करायचं नसतं आपल्याला बेस्ट टीचर किंवा शिक्षक का नसतं करायचं आपल्या मुलांना? त्याचं कारण असं आहे, आपल्याला समजतं की शिक्षण क्षेत्र खूप महत्वाचं आहे, हे कळतं, पण ते वळत नाही. आपल्याला ते करायचं नसतं. जर बेस्ट मुलं बेस्ट टीचर झाले नाही, तर बेस्ट टीचर निर्माण कसे होतील? मोठा प्रश्न आहे. कळतं, पण वळत नाही. म्हणजे शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्यांच्या घरात. समाजाला सल्ले देणं ही सगळ्यात सोपी गोष्ट असते. त्याच्यातली एक गोष्ट आपण करावी ही सगळ्यात महत्वाची कृती असते खरं म्हणजे. आणि अशाच शिक्षण या विषयावर संवाद आज आपण साधणार आहोत. वाह यजुर्वेंद्रजी, थेट मुद्द्याला तुम्ही हात घातलाय. शिक्षणाचा मूलभूत चिंतनाचा मंत्र आज आपण ऐकणार आहोत आणि या विषयात तुमचं कौशल्य वादातीत आहे. स्वतःचं तुमचं आयुष्य तुम्ही या विषयाला समर्पित केलंय आणि हजारो तरुण तुमच्या मार्गदर्शनाखाली शिकून दीपस्तंभामधनं बाहेर पडतायत, समाजाला काही सकारात्मक देतायत, काही चांगलं करतायत. आज वेळ काढून तुम्ही दत्ता जोशी इनिशिएटिव्हच्या या उपक्रमात सहभागी झालायत. तुमचे मनापासून आभार मानतो. आणि आपला हा संवाद जो तुम्ही एका छान नोटनी सुरू केलाय तो आपण पुढे सुरू करूयात. यजुवेंद्रजी, मला विचारायचं तुम्हाला हे आहे की शिक्षणाची जी आजची अवस्था झाली आहे, शिक्षणाकडे म्हणून तेवढ्या सिरियसली पाहिलं जात नाहीये किंवा काही वेगळ्या प्रकारचाच विचार या शिक्षणाच्या पातळीवरती होतो आहे. जे काही घडतंय ते खूप चांगलं, खूप महत्वाचं असं घडतंय असं वाटत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षणाकडं आज जे आपण पाहतोय, शिक्षणाकडं पैसा कमवण्याचं साधन असं काहीतरी एक समजलं जात आहे. तुम्ही जो म्हणालात आता मुद्दा की चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्यायचा, चांगले मार्क मिळवायचे, चांगलं करिअर घडवायचं आणि चांगला पैसा कमवायचा. एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय? मला दत्ताजी, सर्वप्रथम तर तुमचे आभार मानायचे. तुम्ही मला या संवादासाठी इथे बोलवलं. तुमच्यासोबत संवाद साधणं हा कायमच खूप आनंदाचा अनुभव असतो. हे मी आयकॉन्स पुस्तकाच्या वेळेस अनुभवलेलं आहे आणि मला असं जाणवतं की ज्यावेळेस तुमच्याशी संवाद साधतो तेव्हा मला स्वतःशी सुद्धा संवाद साधण्याची संधी मिळते. म्हणून मी पहिल्यांदा आनंद व्यक्त करतो. शिक्षणामध्ये एक वेगळंच काहीतरी वातावरण आहे असं तुम्ही म्हटलं तर शिक्षणाचं काय चाललंय असा जर विचार केला तर मला पहिल्यांदा काय वाटतं की आधी आपल्या जगण्याचं काय चाललंय हे आपल्याला बघायला लागेल. कारण त्याचंच आपल्याला प्रतिबिंब शिक्षणात उमटलेलं दिसतं. म्हणजे कशासाठी जगतोय आपण? म्हणजे शिक्षण का घ्यायचं? उद्देश काय असावा? याला पूर्णतः जी पार्श्वभूमी आहे ही आपल्या जगण्याची आहे, की आपण कशासाठी जगतो आहोत. जगाचा इतिहास आहे की जिथे जिथे मेकनायझेशन गेलं किंवा जिथे जिथे आपण म्हणतो जागतिकीकरण आणि या सगळ्या सुरुवाती झाल्या, तिथून नंतर सगळीकडे समान परिस्थिती झाली. तशी आता भारताची एक स्टेज आलेली आहे. तर आपल्याला हा विचार करायला लागेल आता की आपण जगतो कशासाठी आहे? आपण फक्त पोटापाण्यासाठी जगतोय का? आपल्या जगण्याचं प्रयोजन काय?
तर याचाच विचार झालेला नाही, असं मी हजारो लाखो लोकांना भेटतो, मला जाणवतं. विचारच नाही केला. आणि आपल्या भारतीय संस्कृतीत हे दिलेलं आहे, कोहम सोहम, मी कोण आहे, मी कशासाठी आहे, मी काय या पृथ्वीवर आलोय, माझ्या जगण्याचं प्रयोजन काय, मी काय केलं पाहिजे, हा विचार, हे चिंतन झालेलं नाही. आणि त्यामुळे शिक्षणातच नाही, जीवनाच्या सर्व पातळ्यांवर माणूस अस्वस्थ आहे, ग्रासलेला आहे, चिंताग्रस्त आहे, दुःखी आहे. त्याच्यातला शिक्षण हा जर भाग घेतला तर या सगळ्यात महत्वाचा जो घटक येतो ना, तो येतो पालक, पहिला घटक. आणि दुसरा घटक येतो शिक्षक. तर हा जो पालक आहे, आपण आज बोलतोय औपचारिक शिक्षणाबद्दल. औपचारिक शिक्षण का घेतलं जातं, तर भारताला तर 1000-2000 हजारो वर्षांची परंपरा आहे की एक विशिष्ट वय झाल्यानंतर गुरुकुलात जायचं आणि तिथे ज्ञान ग्रहण करायचं. ज्ञान, कौशल्य, वृत्ती या गोष्टी गुरुग्रही राहून या ग्रहण करायच्या. आताही तोच उद्देश आहे, स्वरूप फक्त बदललेलं अपेक्षित आहे. जीवन उत्तमतेने जगण्यासाठी मूलभूत विचार, नियम, कौशल्य, मूल्य, दृष्टिकोन, सवयी आणि ज्ञान या गोष्टी विकसित होण्यासाठी शिक्षण असतं. मी मुद्दाम मूलभूत हा शब्द वापरलाय, कारण त्याचं रूपांतर हे नंतर अनुभवांनी अधिक व्यापक होतं. यासाठी शिक्षण आहे स्वतःला ओळखणं आणि जगाला ओळखण्याचा दृष्टिकोन आणि तशी खिडकी तयार होणं, यासाठी शिक्षण आहे. खूप मूलभूत विचार आहे. जीवनाच्या सर्व अंगांचा विकास होण्यासाठी शिक्षण आहे. मी हे तुम्हाला जे सांगतो आहे, हे सगळं पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. मी ते अधिकाधिक सोपं सांगण्याचा प्रयत्न करतोय. जन्माला तर माणूस येतो, पण त्या माणसाचं रूपांतर चांगल्या माणसात होण्याची सुरुवात म्हणजे शाळा, शिक्षण आहे, असं मला वाटतं. आपल्या व्यक्तिमत्व विकासनाची पायाभरणी ही शाळा महाविद्यालयांमध्ये होणं, त्या शिक्षणातून अपेक्षित आहे. शिक्षण खरं तर आपल्याला आत्मविश्वास देणारं, प्रेम, संवेदनशीलता, प्रामाणिकपणा ही सगळी मूल्य रुजवणारं असतं किंवा ते असावं. गुणवत्तापूर्ण विचार करता येणं, कुठली पण कृती गुणवत्तेने करता येणं, याची सवय लागण्यासाठी शिक्षण असतं. आणि आपण अनेक ठिकाणी वाचतो, बोलतो, एक चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक शिक्षणातून समोर आला पाहिजे. हे जेव्हा जेव्हा आपण ऐकतो, बोलतो, तेव्हा खूप छान वाटतं. अनेक जण टाळ्या वाजवतात, त्यांना वाटतं वा, किती किती चांगल्या संकल्पना आहे. पण मुळात तेच होतं की आपल्याला हे पटतं, पण आपल्या जीवनात हे आपण आणत नाही, आणण्याचा प्रयत्न आपण पूर्ण ताकदीने करत नाहीत, असं अनेकांच्या बाबतीत दिसून आलंय. आता हे झालं शिक्षण कशासाठी, उद्देश काय असतो शिक्षणाचा, ठीक आहे. आता शिक्षण जेव्हा आपण म्हणू तेव्हा आपल्याला मानवी मनाचा आणि मानवी जीवनाचा थोडा अभ्यास असावा लागेल. एक आपल्याला समजून घ्यावं लागेल की प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, युनिक असतो, कुणीच कुणासारखं नसतं. दुसरी गोष्ट, प्रत्येकात निसर्गदत्त काहीतरी निश्चित असतं, म्हणजे असतंच. म्हणजे या जगात, या विश्वात कोणी निरुपयोगी म्हणून येत नाही, कुठलीच गोष्ट नाही, कुठलीच व्यक्ती नाही. आणि तिसरं, प्रत्येकाच्या विकासाचे टप्पे वेगवेगळे असतात आणि आयुष्यात चढ उतार सुरू असतात, यश अपयश सुरू असतं. हे मूलभूत गोष्टी मी याकरता सुरुवातीला म्हटलो दत्ताजी, कारण हे समजूनच घेतलं जात नाही आणि ह्या बेस समजून न घेतल्याने पुढे सर्व समस्या तयार होतात. आता तुम्ही म्हटलात त्या विषयामध्ये आजकाल शिक्षण का दिलं जातं,
तर त्याचं साधं उदाहरण आहे की शिक्षण घेणं म्हणजे चांगल्या शाळेत जाणं. चांगली शाळा म्हणजे मोठी शाळा. मोठी शाळा म्हणजे जिथे भरपूर सुविधा आहे, एसी क्लासरूम्स आहेत, जिथे खूप छान छान कपडे घालून लोक असतात. त्याच्यानंतर जिथे विशेषतः इंग्लिश असतं, जिथे खूप मार्क्स मिळण्यासाठी प्रयत्न होतात, भरपूर मार्क्स जिथे मिळणं हे शक्य आहे, त्या मार्क्स वरून चांगल्या कोर्सला ऍडमिशन मिळवून द्यायचे. चांगला कोर्स याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या कोर्समधून पास केल्यावर भरपूर पैशाची नोकरी किंवा व्यवसाय करता येतो. आणि मग तो जो व्यवसाय, नोकरी करून पैसा येतो, त्याच्याने काय करायचं, तर त्याच्याने आपल्याला आपली लाईफस्टाईल उत्तम करता आली पाहिजे. म्हणजे आपली जीवनशैली, आणि जीवनशैली म्हणजे तुम्ही जेवढ्या भौतिक वस्तू वापरतात त्या, हे यासाठी शिक्षण चाललंय सध्या. आणि साधी गोष्ट आहे, एखादी व्यक्ती जर MSc झाली, काहीतरी रिसर्च करतेय आणि 10-15 हजार रुपये पगार आहे साधा सुरुवातीला, आणि रिसर्च करते, तर त्याला विचारलं जातं, काय उपयोग झाला तुझा MSc करून? म्हणजे जे काही आपण शिकतो त्याचा उपयोग केव्हा, त्याचं उपयोजन कधी सिद्ध होतं, साध्य होतं, जेव्हा त्याच्यातून पैसा मिळतो, जेव्हा त्याच्यातून प्रतिष्ठा मिळते. ही याकरता शिक्षण घेतलं जात आहे. उदरनिर्वाहासाठी शिक्षण घेणारी संख्या मोठी आहे, आणि जे आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय म्हणतो त्यांच्यामध्ये फक्त फरक एवढा झालाय की ते त्यांची लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी शिक्षण घेतात. ज्ञानलालसा आणि धनलालसा या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत, वेगळ्या संकल्पना आहेत. तुम्ही आता जो विषय सांगत होता, जे पूर्वापार चालत आलंय, त्याचा आधार ज्ञानलालसेचा होता. आज हा धनलालसेचा काही एक वेगळा विषय समोर येताना दिसतोय. तुम्ही म्हणालात तसं चांगले मार्क मिळवायचे, चांगले कोर्सेस करायचे, चांगले अभ्यासक्रम, चांगल्या पदव्या आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या. पण यजुवेंद्रजी, लक्षात एक असं येत आहे की यात एक वेगळी नवी वर्णव्यवस्था निर्माण होतीये का? एकेकाळी चातुर्वर्ण होता, त्यातल्या अनेक त्याज्य गोष्टी होत्या, त्या एक एक करत आपण सोडत पुढे जातोय. आणि त्या गोष्टी सोडत असताना आज मात्र एक नवी वर्णव्यवस्था परत एकदा या समाजात रुजताना दिसते, ज्यात जातीपेक्षा हा पैशाचा किंवा आर्थिक गोष्टीचा प्रभाव जास्तीचा दिसतोय. याचं मी आता जे बोलत होतो त्याचा पुढचा टप्पा तोच आहे की म्हणजे शिक्षण याच्याकरता घ्यायचं की विशिष्ट वर्गात आपल्याला जायचंय, विशिष्ट पद्धतीने आपल्याला जगायचंय, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच उद्देश नाहीये. आणि त्यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण होतीये. लोक जे इंग्रजीत आजकाल वापरले जातात शब्द सर्रास, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आणि असं काय 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 काय, याचं कारण एक आहे की आपलं शिक्षणाचा उद्देश आणि पद्धत चुकते. आणि म्हणून त्याच्यातून मग असं होतं की आम्हाला इंजिनियर व्हायचं, आम्हाला कलेक्टर व्हायचं, आम्हाला डॉक्टरच व्हायचं. आणि हे का व्हायचं? कारण समाजात याला प्रतिष्ठा आहे. आम्ही समाज म्हणून अपयशी असे झालेलो आहोत की आम्ही विशिष्ट कामांनाच प्रतिष्ठा दिली, आमच्याकडे श्रम प्रतिष्ठा नाहीये. म्हणजे तुम्ही काही विशेष पदावर गेलात, तुमच्याकडे विशिष्ट पैसा आला, तरच तुम्ही चांगले आहात, तरच तुम्ही यशस्वी आहात, तरच तुम्ही मोठे आहात. अशा पद्धतीचा विचार झालेला आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की समाज म्हणून आपण कसे आहोत, आपण जीवनाकडे कोणत्या दृष्टीने बघतो. आता हे सगळं जे झालेलं आहे याच्यातून काय साध्य होत आहे? याच्यातून काहीच साध्य होत नाही. 15 वर्ष मुलगा मुलगी शिकतो, कॉलेज आणि शाळा मिळून. या 15 वर्षात तो स्वतःला ओळखू शकत नाही, त्याच्यात आत्मविश्वास येत नाही, त्याला एक विषय, एक भाषा, एक काहीतरी चांगलं येत नाही. आमच्यासारखी अनेक लोक इंटरव्ह्यूत एकच प्रश्न विचारतात, तुला काय चांगलं येतं ते सांग, तर ते सांगता येत नाही. मग हे शिक्षण कशासाठी देणं घेणं चाललंय हा प्रश्न येतो. वेगवेगळ्या बुद्धिमत्ता आहे, यावर आपला विश्वास नाहीये. आपल्याला तेच करायचं आहे, इंजिनियर, मेडिकल, काय वकील असेल किंवा कोणते आपल्याला ज्या करिअरला चांगलं मानतो. पण आपण हे नाही समजून घेत की वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आणि त्या बुद्धिमत्ता प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात असतात. जी बुद्धिमत्ता, जे कौशल्य ज्याच्यात जास्त प्रमाणात आहे, हे त्याने स्वतः ओळखलंय, शिक्षकाने ओळखलंय, पालकाने ओळखलंय, त्या क्षेत्रात त्या व्यक्तीने गेलं पाहिजे. मग त्याला प्रतिष्ठा आहे का, स्कोप आहे का, हे अत्यंत अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत. कारण त्या क्षेत्रात तो त्याची सर्वोच्च उंची गाठण्याची क्षमता ठेवतो. पण मुळात या सगळ्यांना आधार असा आहे की आम्हाला
कमीत कमी पैशात, कमीत कमी वेळात, कमीत कमी श्रमात, लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे देणारा नोकरी व्यवसाय पाहिजे. हे अशा प्रकारची विचारसरणी जेव्हा पालक आणि शिक्षकांची आणि सगळ्या व्यवस्थेची असते, मुलं आपोआप तसेच घडतात. शिक्षणात मुलं काय करतात, तर मुलं अनुकरण करतात. मुलं जे बघतात, मुलं जे ऐकतात सातत्याने, त्याप्रमाणे त्यांचे विचार घडतात. आणि त्यासाठी सर्वांगीण विकासाचं शिक्षण पाहिजे. बघा, मी 5-6 मुद्दे आपल्याला सांगतो थोडक्यात, की किती मोठी चूक मागच्या 25-50 वर्षात आपण केली आहे, विशेषतः मागच्या 25 वर्षात. मानसिक विचार झालेला आहे का, किंवा विकास झालाय आपल्या मुलांचा? आता जो मुलगा 25-30 वर्षांचा आहे, मानसिक दृष्ट्या सक्षम आहे, भावनिक दृष्ट्या सक्षम आहे, शारीरिक दृष्ट्या सुदृढ आहे, सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ आहे, सांस्कृतिक दृष्ट्या त्याचं स्थान कुठे आहे? स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिकचं मी बोलतच नाही, कारण तो फारच वेगळ्या स्तरावरचा विषय आहे. देशाबद्दल आपल्या या सगळ्या मुलांना काय वाटतं? मी हे 5-6 विषय काढले. तुम्हाला सांगू, याची प्रगती आपली अक्षरशः वाईट आहे, नापास आहोत आपण. आणि त्याचं सोपं कारण आहे, आपण या गोष्टींना प्राधान्यच दिलं नाही. आपण सगळे मार्क्सवादी झालेलो आहोत. म्हणजे पैशाचा विचार करू नये, भौतिक गोष्टींचा विचार करू नये असं मी मानत नाही. बॅलन्स करावं लागेल काहीतरी. तुमच्याकडे, तुम्ही IIT ला गेलात, तुमच्याकडे प्रचंड 1 करोड रुपयाची नोकरी लागली आणि तुमच्या 2 किडन्या फेल झाल्या 30व्या वर्षी. कुठे घेऊन जाणार आहेत तुम्ही ती IIT ची नोकरी? तुमची बुद्धिमत्ता कुठे नेणार आहात? काय करणार आहात त्याचं? हे साधं गणित. जेवणामध्ये सुद्धा भाजी, पोळी, वरण, भात, थोडं लोणचं, थोडं मीठ, लिंबू, सलाद असं जेवण असतं ना, की फक्त पोळी खातो आपण, फक्त लोणचं खातो आपण. मला माहितीये लोणचं टेस्टी लागतं, पैसा सगळ्यांना आवडतो, बरोबर, पण मग तो काय पूर्णच खायचा? म्हणजे फक्त त्याच्यासाठी जगायचं? हे कसं झालं की जेवणात फक्त लोणचं वडा, लोणचंच जेवण. त्याच्याने काय होणार? त्याचे परिणाम दुसऱ्या दिवशी लगेच दिसणार. तसे मागच्या 20-25 वर्षामध्ये जे प्राधान्य आपण फक्त मार्क आणि पैशाला दिलं, प्रतिष्ठेला दिलं, त्याचे परिणाम आता व्यवस्थेला भोगावे लागतात. मुलं अस्वस्थ आहेत, मुलं जगू शकत नाही. जीवन जगण्याची, शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला हो. आपल्यावर आता जे काही संस्कार आहेत, जे काही आपण शिकलोय, जे काही शिस्त आली, हे सगळी शिक्षणातून, आई वडिलांकडून, पालकांकडून, शिक्षकांकडून आली आहे. नवरा बायकोचं जमत नाही, सोबत ज्यांच्या काम करतात त्यांचं जमत नाही एकमेकांबरोबर, स्वतःच्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या संकटांना सामोरं जात नाही, एका ठिकाणी स्थिर बसता येत नाही, कोणीही आपल्याला डायव्हर्ट करू शकतं, अनेक व्यसनं आपल्याला केव्हाही येऊन आपल्यावर ठाण मांडू शकतात. हे कसली व्यक्तिमत्व घडतायत या शिक्षणातून? हा आपल्याला विचार करावा लागेल. सर्वांगीण विकास कर. मला जर विचाराल, पुढची 10 वर्ष प्रायोरिटी मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासाला द्यावी लागतील, नाहीतर पुढची पिढी कुठल्याच गोष्टींमध्ये सामोरं जाऊ शकणार नाही असं मला वाटतं. आणि यासाठी पालक आणि मास्तरांना जबाबदारी घ्यावी लागेल. आधी त्यांना हे सगळे परिणाम त्यांच्या विचारांचे बरं का, म्हणजे हे सगळं कोंदण ते देतात आणि त्याप्रमाणे मुलांचे विचार, मुलांचं एक्सपोजर घडत जातं. जसं वातावरण तसं मूल घडतं. हे शासनावर अवलंबून नसतं असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण आपलं घर कसं चालतं हे शासन नाही ठरवत ना, आपण ठरवतो. आपल्या घरातले मूल, आपले विचार, आपली कृती, हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे असं मला वाटतं. या सगळ्या विवेचनानंतर माझ्या मनात एक असा विचार येतो की मुलं सगळी पालकांचं ऐकून, शिक्षकाचं ऐकून निर्णय घेतात, की स्वतःची विचार क्षमता त्यांची कुंठित झाली आहे का, हरवली आहे का, ते विचारच करत नाहीयेत का, किंवा जे आपले मित्र करतात तेच आपण करायचं, असं काही त्यांचं झालंय का? काय हा ट्रेंड तुम्हाला दिसतोय? शाळा कुठली निवडायची, माध्यम कोणतं ठेवायचं, शाळा कोणत्या कल्चरची आहे निवडायची, ते शिक्षणानंतर सोबत करिअर कोणतं निवडायचं, इथपर्यंत प्रत्येक निर्णयात मला असं जाणवलंय पालक, विद्यार्थी, शिक्षक खूप विचार करत नाही. मी सुमारे 12 लाख मुला-मुलींशी, पालकांशी बोललोय वेगवेगळ्या व्याख्यानांमधून, कार्यक्रमांमधून. विचारच केला जात नाही. आपण काय करतो माहितीये? आपण अंधानुकरण करतो. आपण तुलनेने अनेक गोष्टी ठरवतो आणि याच्याहून वाईट गोष्ट कुठलीच नाही. ज्याला स्वतःचा विचार नाही, ज्याला स्वतःचं मत नाही, जो स्वतःला ओळखत नाही,
ज्याला काय हवंय स्वतःला ते माहिती नाही, अशा प्रकारची पिढी काय जगू शकेल? करिअर निवडताना किंवा एकूणच शिक्षणाच्या प्रक्रियेत विचार हा फार महत्वाचा आहे. मी तर म्हणेन आपण जिवंत माणूस आहोत याची दोनच लक्षणं आहे. एक म्हणजे आपला श्वास सुरू आहे आणि दुसरं म्हणजे आपण विचार करू शकतो. आणि बघा या दोन्ही गोष्टींवर आपण कधीच फोकस करत नाही, कधीच त्याला प्राधान्य देत नाही. विचारांसाठी कधी वेगळा वेळ देतो आपण, किंवा विचार कसा करायचा हे मुलांना शिकवलं जातं. खरं तर त्याचा वर्ग नाही घ्यायला पाहिजे, पण ते उद्दिष्ट ठेवून आपण काही कृती करतो सातत्याने. विवेकनिष्ठ विचार कसा करायचा, सारासार विचार कसा करायचा, कधीच नसतं, हे होतच नाही. घोका ओका याच्यातून जरी आपण बाहेर पडलो असू तरी सुद्धा आपण नेमका मग विचार काय करायचा, कसा करायचा याच्यावर आपल्याकडे कृती नाही. मानवतावादी विचार काय, उत्तम उदात्त उन्नत विचार काय असतो, त्याच्यासह जगणं काय असतं, किंवा विश्लेषण कसं करायचं असतं, कुठेच नाही. आणि त्यामुळे सैरभैर परिस्थिती आहे. माझा मित्र इंजिनिअरिंगला गेला म्हणून मी गेलो, माझ्या पालकांनी सांगितलं म्हणून मी गेलो. का गेलो? कारण 3 वर्षापूर्वी नात्यातला एक इंजिनियर झाला होता, तो पास झाला, त्याला नोकरी लागली, त्याला अमेरिकेला पाठवलं, त्याचं लग्नही छान झालं, मुलगी इंजिनियर मिळाली आणि दोघांचा संसार आता छान चाललाय. आणि मग या पालकाला वाटतं माझ्या मुलाचं पण असंच व्हावं. म्हणून मी सुरुवातीला मुद्दा सांगितला होता की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तुम्ही त्यांना सारखं कसं करता? ज्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर तुम्ही ऐकता आहात, हे प्रॉडक्ट म्हणून सारखे 1,00,000 तयार होऊ शकतात, कारण ते प्रॉडक्ट आहे, ते जीव नाहीये. माणूस सारखा कसा असेल हा विचारच आपण करत नाही. विचार घेण्यासाठी वाचन करणं, व्याख्यान ऐकणं, चर्चा करणं, चिंतन करणं, हे आपल्या कुटुंब व्यवस्थेत, शिक्षण व्यवस्थेत नाही आढळत. आणि म्हणून दुर्दैवाने आपण टेक्निकल कामं करण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. जगामध्ये आपल्याला फार मानलं जातं. पण क्रिएटिव्ह विचार, सृजनशील विचार करायचा आहे, मोठा विचार करायचा आहे, आपण नाही करू शकत. आपण फक्त फॉलो उत्तम करू शकतो, कारण त्या उद्दिष्टाने आपण शिकलोय. आणि म्हणून करिअर निवडताना मला कायम असं वाटतं ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे कौशल्य कोणते आहेत, त्या व्यक्तीची आवड काय आहे, त्या व्यक्तीच्या क्षमता काय आहेत, त्या व्यक्तीच्या इच्छा काय आहेत, त्या व्यक्तीच्या कमतरता काय आहेत, त्या व्यक्तीला कशा प्रकारच्या जीवनाची ओढ आहे, ह्या सगळा विचार करून त्या व्यक्तीचं करिअर ठरवलं गेलं पाहिजे. मी तुम्हाला आधीच म्हटलं की आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा नाही, त्यामुळे आपल्याकडे विशिष्ट करिअरमध्ये गर्दी केली जाते आणि मग पुन्हा ओरड केली जाते की इथे आम्हाला नोकरी मिळत नाही. नोकऱ्या मागणारी, अस्वस्थ मनाची आणि पराभूत मानसिकतेची पिढी तयार होतीये. म्हणजे आपण कोणत्या दिशेने जातोय आपल्याला लक्षात येत नाहीये. आणि त्यासाठी मला असं वाटतं की स्वतःला ओळखणारं आणि त्याच्यातून विचार करायला शिकणारे आपल्याला मुलं मुली हवेत. मग त्यासाठी आधी त्याला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल. आपण चांगला माणूस कोणाला म्हणतो, आपण यशस्वी व्यक्ती कोणाला म्हणतो, तर दत्ताजी तुमचं माझं नाव येणार नाही त्या यादीत, कारण त्या पॅरामीटर्स मध्ये आपण बसत नाही. तुम्ही किती चांगला विचार करतात, तुम्ही काय चांगलं निर्माण करतात, तुम्ही समाजासाठी काय योगदान देतात, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची विचारसरणी काय, याच्याशी कुणालाही काही घेणं देणं नाही. अशा प्रकारचा समाज, अर्थात एक 10-20% समाज असा आहे की जो विचार मी आता बोलतोय तो त्याला प्राधान्य देणारा आहे. पण आपल्याला ही संख्या वाढवावी लागेल, नाहीतर आपण सुंदर सुसंस्कृत समाज आहोत असं म्हणू शकणार नाही. आणि म्हणून विचारांना वैचारिक भूमिका तयार व्हायला खूप महत्व द्यावं लागेल, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आणि कुटुंबामध्ये सुद्धा. आपण घरात विचारतो का मुला मुलींना की तुला काय वाटतं यावर, तुझा काय विचार आहे, तुझं काय मत आहे? असं खूप कमी वेळा होतं. आणि म्हणून मला असं वाटतं यशाच्या आणि यशस्वी जीवनाच्या व्याख्याही आपल्याला बदलाव्या लागतील. श्रीमंत म्हणजे यशस्वी का? ऐन केन प्रकारे पैसे मिळवा किंवा ऐन केन प्रकारे एखादं पद मिळवा म्हणजे यशस्वी नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तमता साधत प्रामाणिकपणे टप्प्याटप्प्याने जो प्रगती करतोय किंवा पुढे जातोय, मी तर प्रगती पण म्हणणार नाही, जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय
तो यशस्वी असतो. याच्यात गुणवत्तेचा आग्रह धरणं आणि हे सगळं प्रामाणिकपणे होणं याला फार महत्व आहे, ना की तो कोणत्या क्षेत्रात करतोय आणि कोणत्या उंचीला गेलेला आहे. अशा प्रकारचा मूलभूत विचार जेव्हा आपण समाजामध्ये त्याला महत्व द्यायला लागू, तेव्हा आपोआप पुढच्या व्यवस्था बदलत जातील असं मला वाटतं. अविचारी, अविवेकी, अस्वस्थ पिढी आज दिसते. अविचारी, अविवेकी आणि अस्वस्थ याला आपण जबाबदार आहोत, ती पिढी नाही. मी कधीच विद्यार्थ्यांना दोष देत नाही, कधीच नाही. कारण आपण जे वातावरण दिलंय त्याप्रमाणे ते घडलेले आहेत. म्हणून आपल्याला सर्वांना याची जबाबदारी घ्यावी लागेल, की याच्या पुढे येणारी पिढी तरी माझ्या घरापासून, माझ्या परिसरापासून, माझ्या नात्यापासून मला काय करता येईल यासाठी आपण प्रयत्न करूयात असं मला वाटतं. यजुर्वेंद्रजी, खूप महत्वाचं मोलाचं हे विचारधन तुम्ही मांडलं. बहुसंख्य ठिकाणी ही परिस्थिती आहे आणि सगळं सहज साधं सोपं असताना पण ही मोठी आव्हानं इथं उभी आहेत. पण याही पेक्षा एक मोठं आव्हान विशेष मुलांच्या संदर्भात मला दिसतंय. तुम्ही अशी साधी सरळ सोपी कामं खूप कमी करता आणि मोठी आव्हानं स्वतःवरती खूप मोठ्या प्रमाणात झेलून घेता, हे माझं निरीक्षण आहे. याच निरीक्षणाचा भाग म्हणून विचारतो, मागची अनेक वर्ष आता तुम्ही विशेष मुलांच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेताय. एका बाजूला सामान्य आपण समजतो अशा मुलांचंच आव्हान इतकं मोठं असताना त्याच्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तुम्ही उभी केली, जनजागृती करताय, तुम्ही तुमचं स्वत्व या सगळ्या गोष्टी समर्पित करून महाराष्ट्रभर फिरत असता, लोकांशी बोलत असता, संवाद साधत असता, त्यांना जागृत करत असता आणि त्यात आता हे एक नवीन आव्हान तुम्ही स्वतःवरती घेतलंय. यामागच्या प्रेरणा तुमच्या नेमक्या काय आहेत? तुम्ही नेमकं काय करताय आणि यातनं तुम्हाला अपेक्षित काय आहे? शिक्षणाची गुणवत्ता वाढावी आणि असं गुणवत्तापूर्ण संस्कारक्षम शिक्षण ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या मुलांना मिळावं म्हणून मी वयाच्या 25 मध्ये दीपस्तंभ फाउंडेशनची सुरुवात केली होती. मला 5-7 वर्षानंतर असं जाणवलं या सगळ्या प्रवासामध्ये की जे तळागाळातले घटक म्हणतो ते नेमके कोणते आहेत आता अजून. सगळ्यात जास्त गरज कोणाला आहे तर मला जाणवलं की या देशामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्याचा, त्यांच्या स्वप्नांचा विचारच नाही झाला. पुन्हा तेच की त्यांनी पोटा पाण्यापुरतं जगावं. 5-10 हजार रुपये भेटले, बरं आहे बाबा, कर तुझं जीवन पुढे जा. हा सगळ्यात वाईट आणि सगळ्यात क्षुल्लक विचार आहे असं मला वाटतं. दिव्यांग मुलांची मानसिकता, त्यांच्या संधी याच्यावर काम नव्हतं आणि म्हणून आम्ही मनोबल नावाचा प्रकल्प उभारला. जसा गुरुकुल प्रकल्प हा आधी ग्रामीण आणि आदिवासी मुलांमुलींसाठीचा आहे, तसा हा भारतातला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचा पहिला निवासी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा प्रकल्प आहे. भारतातल्या जवळपास 12 राज्यांमधले विद्यार्थी यामध्ये शिकतात. काय करतो आम्ही याच्यात तर ज्यांना डोळे नाही, ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, ज्यांना ऐकू येत नाही, अशा मुला-मुलींना 12वी नंतरचं किंवा ग्रॅज्युएशन नंतरचं त्यांचं शिक्षण, त्यासाठीची व्यवस्था, अभ्यास साहित्य, त्याची टेक्नॉलॉजी, त्याची शिकवण्याची व्यवस्था आणि त्यानंतर व्यवसाय करायचा आहे का त्यांनी, की त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहे याचं काउन्सिलिंग करून त्याच्या पूर्ण व्यवस्था निर्माण केल्या आहेत. जवळपास 68 मुलं मुली क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाली मागच्या 6 वर्षात या सगळ्या यंत्रणेतून. आता ही मुलं पुढे यायला लागली आहे. सपने देखने के लिए आंखों की जरूरत नहीं होती है, क्योंकि यदि आंखों की जरूरत होती तो जिनको आंखें है वो आज तक कितने सपने देख लेते. त्या मुलांना पण उर्मी आहे पुढे जायची, पण त्यांना कोणी म्हटलंच नाही हो. आणि चुकून कोणाला वाटलंच त्या मुलांना तर ते करण्यासाठीच्या व्यवस्था नव्हत्या. त्या मी करतोय. ते आपलेच भाऊ बहीण आहेत, आपले, आपल्या देशातले, या जगातले. आपण विश्वबंधुत्व म्हणतो आणि आपल्या जवळच्या अशा आपल्या भावा बहिणींच्याकडे बघण्याला आपला वेळ नाही. म्हणून आम्ही सगळे मिळून हे काम करतोय. दुसरं काम असं करतोय सर, अशी मुलं आहेत की ज्यांना आई आणि वडील दोघंही नाहीत, ती अनाथ आहेत आणि शासकीय संस्था किंवा इतर संस्थातून 18 वर्षानंतर कायद्याने त्यांना बाहेर पडावं लागतं. अशा मुलांना नंतर कुठेही व्यवस्था मिळत नाही आणि त्या मुलांसाठी आम्ही असे निवासी प्रकल्प उभारलेत. त्यांचं गुणवत्तापूर्ण शिक्षण, त्यांचं व्यक्तिमत्व विकसन, त्यांनी पायावर उभं राहणं, त्यांची लग्न होणं, अशा प्रकारचं काम त्या मुलांसाठी केलंय.
दिव्यांग मुलांच्या कामामध्ये ज्यांना ऐकू येत नाही त्यांना शिकणं, ज्यांना दिसत नाही त्यांनी हायर एंडचं शिकणं प्रचंड मोठं आव्हान आहे. पण जेवढं मोठं आव्हान तेवढी मजबूती येते, तेवढं नवनवीन मला समजत जातं, शिकलं जातं. या सगळ्यांसाठी निधी मिळत नाही. शासनाकडे एकही योजना नाही 18 वर्षानंतरची. समाजामधून दरवर्षी मागून पैसा जमा करून ही अशी 300 मुलं शिकतात. आणि तुम्हाला सांगतो की हे जे बळ देतात आम्हाला, मग त्याच्यानंतर सामान्य मुलांच्या समस्या आमच्यासाठी फारच छोट्या असतात. 3 करोड दिव्यांग आणि अनाथ व्यक्ती भारतामध्ये आहेत आणि त्यांच्या उच्च शिक्षणाचा किंवा त्यांनी आयुष्यात उभं राहण्यासाठीचा कुठलाही समग्र विचार झालेला नाही. त्यासाठी एक ध्येय ठेवून काम करतोय की पुढच्या 20 वर्षामध्ये भारतात दिव्यांग आणि अनाथ मुलांच्या शिक्षणाच्या समस्याच राहणार नाहीत, अशा व्यवस्था बसवायच्या आहेत. एक छोटीशी गोष्ट सुद्धा त्यांनी शिकणं आणि त्यांना शिकवणं हे किती मोठं आव्हान आहे, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. पण कोणीही नॉर्मल म्हणणारी व्यक्ती येऊन जावी आणि माझ्या दिव्यांग मुला मुली बरोबर उभं राहावं, तुम्हाला स्वतःला उलट असं वाटेल की अरे आपल्यात काहीतरी कमतरता आहे. इतकी सुंदर ती विकसित झाली आहे. एकदा व्यवस्था मिळाली, वातावरण मिळालं, विचार मिळाला ना, की माणूस कुठेही घडू शकतो, त्याच्यात कितीही अडचणी असल्या तरी सुद्धा, असं वाटतं. त्यामुळे शिक्षण म्हणताना आपण दिव्यांगांचं शिक्षण, वंचितांचं शिक्षण, अनाथ मुलांचं शिक्षण हे दुर्लक्षित राहिलेले मुद्दे आता काम करायला घेतलेले आहेत आणि आपल्यासारख्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्यासाठी आहे. आपण जरूर एकदा हे काम बघावं, त्या मुलांना भेटावं किंवा दीपस्तंभ फाउंडेशन म्हणून एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर त्यांची अनेक व्याख्यानं त्या मुलांची आहेत, काही माझी आहेत, काही चांगल्या कृती केलेल्या आहेत त्यांनी त्या आहेत, त्या आपण बघाव्या. मला असं वाटतं त्याच्यातून खूप प्रेरणा मिळते. दत्ताजी, शिक्षणाचा उद्देश आपण एक म्हणतो की ज्याच्याने माणूस प्रेरित व्हावा. ती प्रेरणा मिळण्यासाठी आजकाल आपल्याला खूप इकडे तिकडे शोधावं लागतं, पण ही जवळच असते कधी कधी प्रेरणा, आपल्याला समजत नाही. आपल्या आसपास अशी अनेक दिव्यांग लोक असतात, अर्थात ज्यांना ते वातावरण मिळत नाही, ते फार वाईट परिस्थितीत जगतात. पण तुम्ही या मुलांना भेटा. माझा जीवन ओंकार नावाचा मुलगा आहे, कम्प्लीट ब्लाइंड आहे आणि तो अनाथ सुद्धा आहे, म्हणजे अनाथही आहे आणि ब्लाइंडही आहे. 4 महिन्यापूर्वी बँक प्रोबेशनरी ऑफिसर झालाय. त्याचा अर्थ आपल्याला सांगतो 45,000 रुपये त्याला पगार सुरू होईल. आणि पोराला एक दिवस असा होता की छप्परच नव्हता, आयुष्यात बाहेर पडला आणि जगात कोणी नव्हतं, दिसतही नव्हतं. आणि आज तो मुलगा इतका उत्तम विकसित पण झाला आणि पायावर उभा राहिलाय. माझी रीना नावाची मुलगी, जिला एक हात आणि एक पाय आहे, ती आज मंत्रालयामध्ये असिस्टंट म्हणून काम करते. महाराष्ट्रात पहिली आली. आदिवासी समाजाची आहे आणि शरीर 3 फूट आहे फक्त आणि एकच हात एकच पाय. पंखो से उडान नहीं होती है, हौसलों से उडान होती है, असं सांगण्याची गरज फक्त दिव्यांगांना नाहीये, आपल्या सगळ्यांना आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी आपण घाबरतो. स्पीड ब्रेकरला हिमालय समजतो, आपल्याला जीवनच समजलेलं नसतं. शिक्षण हे आपल्याला जीवन समजून देणारं एक माध्यम खरंच झालं पाहिजे. तशा व्यक्ती तिथे लागतील, तसा विचार तिथे लागेल, तशा पद्धती विकसित करायला लागतील आणि तसे प्रयत्न चालले. यजुवेंद्रजी, तुम्ही ग्रेट आहात. मी दुसरं काहीच बोलणार नाही. धन्यवाद. मास्तर आहे मास्तर. मास्तरच ग्रेट आहे, बस एवढंच मी आता बोलतो. धन्यवाद आणि तुमच्या कामाला खूप शुभेच्छा.